सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळवा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे। मला ज्यानं या पृथ्वीवर नंदनवन फुलवलं, अहो माझ्यामुळेच या पृथ्वीवर तुम्हा साऱ्यांचं अस्तित्व आहे। मीच अग्निदेवाचा कोप शमवू शकतो। हो एवढंच काय, तर हे गणरायही विसर्जनावेळी माझ्यातच विलीन होतात। आता तरी ओळखत का मला? अगदी बरोबर, तोच मी, आपला वरुणराय, म्हणजेच पाऊस। अर्थात मला पाणी सुद्धा म्हणतात बरं का। मराठीत पाणी, तमिळमध्ये तन्नी, संस्कृतमध्ये बारी, नीर, उदर आणि इंग्रजीत वॉटर आणि केमिस्ट्रीमध्ये H2O म्हणतात। पण मित्रांनो, आज मी इथे माझी नावं सांगायला आलेलो नाहीये। जे पर्जन्य रूपाने पाणी बहाल करतो, त्या पाण्याची किंमत आज तुम्हाला राहिलेली नाहीये याची जाणीव करून द्यायला आलोय। माझा बेसुमार अपव्यय आणि नासाडी करून तुम्ही जी थट्टा चालवली आहे त्याचा समाचार घ्यायला आलोय मी। थेंबे थेंबे तळे साचे असं तुम्हीच म्हणता ना, मग ऐका या थेंबांची व्यथा त्यांच्याच तोंडून। दादा, या भूतलावरील माणसांना आपण भरभरून दिलंय, तरी आपल्या नावाने टाळू का फोडतात? काही नाही रे छोटू, चोराच्या उलट्या बोंबा। खर तर त्यांच्याच पापाचं फळ भोगतायत रे। आपल्याला कोणता रंग, कुठलीही चव नसली तरी आपली अनमोल किंमत पृथ्वीजनांना नाही। पण दादा, काहीही झालं तरी त्यांचं जीवन आपल्यावरच अवलंबून आहे ना, मग माणुसकी म्हणून त्यांच्या मदतीला जायला नको का? छोटू, खरंय तुझं, पण याची जाणीव कुठे त्यांना? माणूसपणाचं ढोंगी रूपच दाखवतो तुला आज। चल, तो बघ गंपू शेठ। अगं ऐकलंस का? काय ते लवकर बोला, काम खोळंबली आहेत माझी। अगं आज मला पेढीवर लवकर जायचंय, तेव्हा डबा लवकर दे। कालच रात्री सांगायचं नव्हतं का तुम्हाला? काय अगं लक्षात नाही आलं माझ्या, आज सांगतोय ना। हे बघ, राजूच्या फुलचा दिवा बंद कर बघू, बिल किती येतंय? कितीची बचत नको का करायला? दादा, गंपू शेठचं काय चुकलं यार? दात घासताना सगळेच असं करतात ना। अरे, आपल्या वापराबाबत माझी काहीच हरकत नाही। आता बायकोशी बोलताना त्या गंपू शेठनी नळ चालूच ठेवलेला। अरे, पूर्वी लोक तांब्यावर पाण्याने तोंड धुत, वीज बचतीची त्याला काळजी आहे, मग आपल्या बाबत का नको बरं? विजेची निर्मिती आपल्यामुळेच ना, मग पाण्याची बचत करावी असं का वाटत नाही बरं यांना? आणि पाणी टंचाई झाली रे झाली की आपल्याच नावाने बोंबाबो। आता तो बघ किशा, पाणी से नाना चाहिए, गाना यादा गाना चाहिए। अरे किशा, आंघोळ झाली की नाही बाबा तुझी? अरे अर्धा तास झाला, कॉलेजला जायचंय ना, अजून नाश्ता व्हायचंय तुझा। चल चल चल, आटप लवकर। आणि हो, जाताना मला चल आटप लवकर। खरं तर हे गाणं आपण म्हणायला हवं, केवढी पाण्याची नासाडी। छोटू, असे कितीतरी बाथरूम सिंगर आहेत जे स्वतःच्या हौसेखातर आपला बळी देतात, आणि गावाकडे बिचारा बळीराजा आपल्या वाचून हालाखीचं जीवन जगतोय। यांना दुष्काळग्रस्त प्रदेशात पाठवायला हवं। मैलोनमैल पायपीट केल्यावर यांना पाण्याची किंमत कळेल। यांच्या येथील धरणातील पाणी यांना घर बसल्या मिळतंय ना। दादा, यांना आपली उधळपट्टी करायला काहीच कसं वाटत नाही? उधळपट्टी ती तर करतातच, त्याचबरोबर आपल्याला अशुद्ध करण्यातही यांचा मोठा वाटा आहे। आता हेच बघ ना, त्या मैत्रिणींकडे बघ। ए सीमा, आणखी एक कप दे ना आईस्क्रीमचा। अगं बस कर, 2 कप फक्त केलेत ना, किती खाणार आईस्क्रीम? त्यात काय आहे, माझा तर हा 4था कप आहे। मला काय हवं तेवढं खा आईस्क्रीम, त्याचा काही त्रास न हो म्हणजे मिळवलं। हा ओ ताई, दादा, त्यांनी बघ आईस्क्रीमचे कप आपल्याला विकावले। ए भैया,
भेळवाले तर चक्क खरकट पाणी आपल्यात तोतलंय. पाहिलंस ना, स्वच्छतेचा भंग देखील हेच लोक करतात. नदी, नाले, तलावात प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्त्यांचं विसर्जन, गाई म्हशी धुणं, प्रातःविधी, केमिकल कारखान्यांची रासायनिक आणि विषारी द्रव्य आपल्यातच सोडतात. अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि त्याचा परिणाम रोगराई. या समस्या शिकल्या सवरल्या माणसांना कधी कळणार देवच जाणे. दादा, आपली बचत, स्वच्छता, पाण्याचे साठे सुरक्षित ठेवणे हे यांचे कर्तव्य आहे ना. साठे सुरक्षित ठेवायचे ते बाजूलाच, नद्या, तलाव, समुद्र यात भराव टाकून कॉन्क्रीटची जंगलं उभी करण्यात धन्य मानतायत ते. त्यामुळे जिवंत झरे नाहीसे होत आहेत. नद्या आणि खाड्यांमधून भरमसाठ आणि अवैधरित्या वाळू उपसा करून त्यांच्या विनाशाला कारणी पडत आहेत. खाडी किनाऱ्यावरील मॅनग्रोव्ह उद्ध्वस्त करून पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींना आमंत्रण तर देत नाही ना. हे तर काहीच नाही छोटू. वृक्षतोड करून पावसाचं प्रमाण कमी करताय. वृक्षांमुळे जमिनीत पाणी अडवलं आणि मुरवलं जातं हे त्यांना माहित नाहीये का? हे असंच चालू राहिलं तर भविष्यात भयंकर पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार. यासाठी काही उपाय नाही का रे दादा? उपाय आहे ना. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावा आणि वाढवा. गतिरोधकासारखे पाण्याच्या प्रवाहात पाटबंधारे, धरणं तसंच बाजूला विहिरी बांधाव्यात. तसंच यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या तंत्राचा वापर करायला हवा. नव्हे, हे बंधनकारकच करायला हवं. पाण्याचा साठा करणं म्हणजेच पाणी टंचाईवर दीर्घकाळ मात. पण यालाही सरकारी योजना आहेत की नाही? आहेत ना. सरकारच्या खूप योजना आहेत, पण त्या यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. आणि सरकारी दप्तरामधून फाईल सकट विहिरी सुद्धा गायब होतात. पण यांनी जर का रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर सरकार यांना कर्जही देतं आणि टॅक्सवर सबसिडी सुद्धा देतं. पण दादा, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा काय प्रकार आहे? सांगतो, ते बघ. रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पाणी साठवणं. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दुर्गम किल्ल्यांमध्ये पाण्यासाठी ही पद्धत वापरत असत. छपरावरचं पाणी तुम्ही जमिनीवरच्या किंवा भूमिगत टाकीत साठवू शकता. प्रथम छपराच्या चारी बाजूला पन्हाळी लावून पाण्याचा मार्ग तयार करा आणि पाण्याबरोबर येणारा कचरा अडवण्यासाठी फिल्टर लावा, जेणेकरून टाकीत क्षारयुक्त पाणी पिण्यास मिळेल. मग हेच पाणी तुम्ही आउटलेट देऊन हवे तिथे वापरता येईल. ऐकलं माझ्या थेंबांचं मनोगत? त्यांची व्यथा तुमच्या लक्षात आली असेलच. तेव्हा बेजबाबदारीने वागणं सोडा. लवकरच चांगल्या कर्माची फळं भावी पिढीला चाखायला मिळतील. तेव्हा गणरायासमोर शपथ घेऊया आणि संकल्प करूया की पाण्याची उधळपट्टी आम्ही करणार नाही. जलसंपत्तीचे साठे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवू आणि ते जतन करू. रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्राचा वापर बंधनकारक करू आणि या पृथ्वीवर नंदनवन फुलवू.